स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. काल आपण या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांचं आपण जे काही अनुभव घेतो आहे, आज त्याच्याच पुढील टप्प्यात आपण जाऊ. उद्या पहाटे 5:15 वाजता शार्प सगळ्यांनी जॉईन करायचं आहे अटुनमेंट साठी. सुरुवातीला याच्यासाठी सांगते की बरेच लोक शेवटपर्यंत क्लासला नाही राहणार, तर त्याच्यामुळे तुम्हाला आता सूचना देत आहे की उद्या पहाटे 5:15ला रेडी राहायचं आहे शार्प. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गन, कमरेपर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे असा तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. चष्मा अटुनमेंट पुरता लावायचा नाही, एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे, एवढी तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार आहे म्हणजे तुम्ही आहात, तुमच्या घरचे ये जा करून राहिलेले आहे, 10 मिनिटाची गोष्ट आहे, तर तुमच्या घरच्यांचा डिस्टर्बन्स होणार नाही अशी काळजी तुम्हाला उद्याच्या शक्तिपातात घ्यायची आहे. संध्याकाळच्या सेशन मध्ये आपण मग काय करणार आहे, तुम्हाला ज्या एनर्जी भेटल्या आहे त्या ऊर्जांचा आपण अनुभव घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जी एनर्जी भेटली त्याचा आपण अनुभव घेणार आहे की तुम्हाला रेकी आणि प्रॅक्टिकल करणार आहे. उद्यापासून आपले टोटल सगळे सेशन हे प्रॅक्टिकल बेस राहणार आहे. औरा बघणं, चक्रांचं मेडिटेशन, जसं कालचं मेडिटेशन आपलं पॉवरफुल झालं तसंच 7 चक्रांचं पॉवरफुल मेडिटेशन. त्याच्यात तुमच्या शरीरात प्रत्येक सेलमध्ये कुठलाही बिघाड असेल तो आपण डिलीट करून जेवढं तुम्ही अफर्मेशन सहजतेने स्वीकाराल तेवढंच तुम्हाला तुमच्या शारीरिक दुखण्यांपासून रिलीफ होणार आहे. तर ते मेडिटेशन आपण 2 दिवसानंतर म्हणजे या शुक्रवारी किंवा शनिवारी आपलं ते मेडिटेशन होणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी प्रयत्न करावा की रेग्युलर क्लासला यायचं आहे, वेळेवर यायचं आहे, म्हणजे कुठलंही तुमचं मिस होणार नाही. तर उद्या काय, आपलं उद्या सकाळी 5:15 वाजता याच सेम लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे. रोज आपल्या क्लासची लिंक ही सेमच असते. ठीक आहे, ती बदलत नसते, याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी की आपल्या क्लासची लिंक चेंज होत नाही. ओके, सो आजचा आपला विषय आहे रेकीच्या विशेषता काय आहे आणि औरा काय आहे हे आपण जाणून घेणार आहे. रेकीचा इतिहास आपण जाणला तर रेकीचे 5 प्रिन्सिपल पण आपण त्या दिवशी बघितले. ठीक आहे, ओके चलो. सो ज्या लोकांचा व्हिडिओ ऑन आहे ते स्क्रीनवर रेकॉर्डिंग सुरू असतं तर तुम्ही कसे दिसता रेकॉर्डिंग मध्ये थोडस लक्ष ठेवत जा. ओके, सो लेट स्टार्ट. तर आपण बघितलं रेकी ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. सर्वव्यापी जीवनशक्ती, रेचा अर्थ सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये ही जी आहे आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या 5ही प्रकारच्या प्रश्नांवर, ठीक आहे, उत्तर देत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या प्रश्नांवर उत्तर देत असते. आणि फक्त लेवल 1 मध्ये आपली जी एनर्जी आहे त्याला स्पर्श चिकित्सा किंवा टच हिलिंग असं म्हटलं जातं. जास्त तुम्हाला स्पर्शानेच हिलिंग करता येऊ शकतं लेवल 1 मध्ये. आणि जास्तीत जास्त जर जळलेला भाग आहे, कुठली जखम आहे, तर तुम्ही एवढ्या अंतरावर हिलिंग करू शकता. ठीक आहे, पण सेकंड लेवल मध्ये जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग पोहोचवू शकता. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग पोहोचवू शकता. ठीक आहे, हे झालं. आता
सगळ्या धर्मपंथामध्ये या रेकी शक्तीला मानलेलं आहे. तर रेकी शिकण्याचे फायदे काय आहे, रेकी सीखने के लाभ, ते आपण आता बघणार आहे. रेकीचे 5 तत्व आपण बघितले. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या जीवनात जे काही ब्लॉकेजेस आहेत, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, तर सर्वप्रथम रेकी दिव्य रेकी शक्ती ते ब्लॉकेजेस दूर करते आणि नैसर्गिक संतुलन आपल्या जीवनामध्ये स्थापित करते. नैसर्गिक संतुलन स्थापित करते. शरीरातील जे काही विकृती आहे त्या थांबवून, त्या विकृतींमधून काढून आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे ट्रान्सफॉर्म करत असते. म्हणजे आपल्या जीवनात ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी आहे, बघा प्रत्येक व्यक्ती कुठल्या गोष्टीच्या शोधात आहे, जीवनामध्ये रिलेशन, ज्या कुठल्या नात्यांसोबत आपण जगतो त्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर शोधत असतो. ठीक आहे, एक एक मिनिट. सॉरी, जरा एक महत्वाचा कॉल होता. ओके. तर रेकी सगळ्यात पहिले आपलं जे काही विकृती आहे त्या संपवते आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये रिलेशनशिप, त्याच्यानंतर आपलं शरीरामध्ये आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी हेल्थ, त्याच्यानंतर तुम्ही जिथे करिअरमध्ये काम करता त्याच्यात ग्रोथ म्हणजे वेल्थ, आणि थोडं स्पिरिच्युअलिटी आणि लाईफमध्ये एक सगळा आनंद. तर या सगळ्या गोष्टींवर ही दिव्य रेकी शक्ती तुम्हाला मदत करत असते. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं खूप चांगलं उत्तम साधन आहे. याच्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही. कुठल्याही प्रकारचे कुणाला कसेही साईड इफेक्ट या रेकी ऊर्जांच्या वापरातनं होत नाही. रेकी काय नाहीये, तर रेकी कुठल्याही धर्माशी आपण हिला जोडू शकत नाही. याला कुठला पंथ किंवा वर्ग नाही. तंत्र मंत्र किंवा संमोहन याच्यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. मौली विद्या किंवा राक्षसी विद्या अशा कुठल्याही गोष्टीसोबत संबंध नाही आहे. जसं आपण प्रत्येक जण जगण्यासाठी निसर्ग आपल्याला ऑक्सिजन पुरवतो आहे आणि त्या ऑक्सिजनमुळे आपण जसं जिवंत आहे, त्याच पद्धतीने ही ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आपल्याशी कनेक्ट आहे, ज्याला आपण प्राण ऊर्जा असं म्हणतो. ठीक आहे, ती प्राण ऊर्जा म्हणजे रेकी आहे, जी आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो तर कुठेतरी आपलं या ऊर्जांची डिस्कनेक्ट होतं, तर ती पॉझिटिव्हिटी जनरेट करण्यासाठी या एनर्जीचा आपण वापर करू शकतो. रेकी काय नाही करू शकत. आता तुम्ही म्हणाल रेकी सगळंच करू शकते, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी बंधने असते. तर रेकी जन्मतः असलेले दोष दूर करत नाही. अगदी म्हणजे जन्मापासूनच एखादं मूल जर हे आहे, पण त्याच्यातही आम्ही एक वर्क केलं. एक 13 वर्षाची मुलगी होती, तिच्या आईने रेकी त्याचसाठी शिकलात आणि कंटिन्यू तिला 4-5 वर्ष हिलिंग दिलं. वेळ लागला जेवढा. आता ती मुलगी 13 वर्षाची होती, आता ती मुलगी जवळपास 30 वर्षाची आहे. पण ती मुलगी स्वतःचे स्वतः सगळे कामं करू शकली, कारण आई वडिलांना चिंता होती की आम्ही नसताना या मुलीचा सांभाळ कोण करेल, आणि त्याच्यासाठी तिच्या आईने रेकी शिकली होती. आणि आज ती मुलगी स्वतःचे सगळं, आमची पोरगी स्वतःचं लाळही पुसू शकत नव्हती, ऍटलिस्ट ती स्वतःचे सगळे कामं करू शकते आहे. एवढा बदल रेकीतनं झालाय. रेकी किसी की मृत्यू नहीं टाल सकती. ठीक है, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात रेकी येत नाही. अगर कोई व्याधी हद से बढ़ गई हो, हद से ज्यादा हो गई है, तर पेशंटला ट्रीटमेंटला लागणारा वेळ आणि आपल्याजवळ असलेला वेळ, म्हणजे पेशंट जवळ असलेला वेळ आणि आपल्याला लागणारा वेळ जर मॅच झाला नाही, तर तिथे रेकीचा फायदा होत नाही. आता समजा माझ्याकडे एखादा व्यक्ती आला की मॅडम उद्याच माझ्या मुलाचा पेपर आहे आणि तुम्ही हिलिंगला सुरुवात करा. आता त्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही आणि त्याचे पालक मला जर म्हणतील की मॅडम पैसे पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण याच्यासाठी तुम्ही आत्ता हिलिंग करा, पॉसिबल आहे का?
कुठल्याही गोष्टीला हिलिंग देण्यासाठी जो वेळ लागतो. पण याच्यात आपण एक केस, याच्यात खूप सुंदर अनुभव आलेला आहे. मुंबईच्या एक मॅडम आहे रचना शाह, माझ्या युट्यूबवर जाऊन अवश्य त्यांचा व्हिडिओ बघा तुम्ही. त्या मॅडमला 2019 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरांनी सगळं किमो वगैरे ट्रीटमेंट चालू होतं. पण कंडिशन इतकी वाईट झाली होती की त्यांच्या शरीरामध्ये दररोज 5 लिटर ब्लड मिश्रित पाणी तयार व्हायचं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की कुठेही तुम्ही गेलात तरी आपण यांना वाचवू शकत नाही. मग अशा त्यावेळेस मग त्यांच्या बहिणीने माझी जाहिरात बघितली, फेसबुकवर ऍड बघितली आणि त्या वेबिनार आल्या आणि फक्त बहिणीच्या तब्येतीसाठी त्यांनी माझा क्लास जॉईन केला. 2019-20 ची गोष्ट आहे. डॉक्टरांनी त्यांना म्हटलं होतं फक्त 40 दिवस शिल्लक आहे, तुम्ही जगात कुठेही न्याल, कोणते ऑपरेशन कराल, या ठीक होऊ शकत नाही. हे डॉक्टरांचं स्टेटमेंट होतं. इतकी क्रिटिकल केस होती. आपल्या एक ग्रँडमास्टर आहेत माझे स्टुडंट, ते आणि त्यांची बहीण रचना, आपल्या रेणुका गारकल, या दोघांनी मिळून त्यांचं हिलिंग केलं. आणि हळूहळू ते पाणी जे 5 लिटर तयार व्हायचं, 3, 2, 1, आणि हळूहळू ते पाणी तयार होणं बंद झालं. आणि विदाऊट एनी ऑपरेशन, एनी सर्जरी, आज 2024 चालू आहे, 2023 मध्ये त्यांनी त्यांचा व्हिडिओ मला बनवून दिला की त्यांची कशी जर्नी राहिली, कशा त्या ठीक झाल्या. आज त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. तर हा रिझल्ट तुम्ही त्यांच्या शब्दामध्ये, मी सांगण्यापेक्षा त्या आणि त्यांची बहीण, म्हणजे पेशंट आणि पेशंटची बहीण, या दोघांनी त्यांचा अर्धा तासाचा जवळपास तो व्हिडिओ आहे, तर माझ्या युट्यूबवर आहे, अवश्य बघा. रचना शहा म्हणजे कॅन्सर बॅटल कशी त्यांनी जिंकली. तर या पद्धतीने रेकीचा हा एक सुंदर अनुभव आहे. तर जिथे डॉक्टर म्हणतात ना, अभी पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत आहे, त्या दुआ मधनं रेकी चालू होत असते. दुसरे एक सुंदर उदाहरण आपल्याकडे आहे. पुण्यामध्ये आपल्या एक स्टुडंट आहे, ज्यांचे हसबंड, तोही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल. त्यांचे हसबंड एमबीबीएस डॉक्टर, मुलगा सून एमबीबीएस एमडी कॅन्सर स्पेशालिस्ट. आणि मॅडमला एक ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातनं रोज रक्त यायचं आणि त्याच्यामुळे त्याच्या इतक्या वेदना होत्या की मॅडम जेवू शकत नव्हत्या. रक्त येऊन तोंड आतून पूर्ण कोळशासारखं काळं झालं होतं. हे त्यांचे शब्द आहे, माझे नाही आहे. तुम्ही त्या युट्यूबच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळेल. फक्त 1 वर्ष त्यांनी दूध आणि पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये फक्त गेले, दुसरं काही खाऊ शकत नव्हत्या. विचार करा, 1 वर्ष त्यांनी या पद्धतीने जगल्या. मग असंच त्यांनी रेकी ऐकलं, माझा क्लास जॉईन केला आणि त्यांनी सेल्फ हिलिंगवर वर्क केला. आज त्या खूप छान हिलर आहेत आणि त्यांचा तो ऑटो इम्युन डिसऑर्डर पूर्णपणे बरा झाल्या. आज त्या लाल तिखटाची चटणी पण जेवू शकतात. त्यांनी जो व्हिडिओ ते क्लासमधलं रेकॉर्डिंग आहे, तर त्याच्यात त्या 60-70% बऱ्या झाल्या होत्या, पण आता त्या पूर्णपणे 100% बऱ्या झालेल्या आहेत. विचार करा की जे फक्त दूध पोळी खाऊ शकत होत्या आज, आणि मेडिकल सायन्स मध्ये त्यांच्या घरी 3-3 डॉक्टर होते, 2 कॅन्सर स्पेशालिस्ट, एक एमबीबीएस डॉक्टर, पण त्या मेडिकल सायन्स मध्ये त्यांच्या या आजारावर औषध नव्हतं. हे 2 उदाहरणं काय सिद्ध करतात, जहा दवा की नाही दुआ की जरूरत होती आहे, तर ती रेकी दुवा म्हणून काम करते. फक्त याची प्रॅक्टिस करताना जादूची कांडी नाही आहे, तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन लेवलवर तुम्ही प्रॅक्टिस किती करता यावर तुमचे रिझल्ट डिपेंड राहतात. मी आज प्रयत्न करेल की ग्रुपवर ते दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करेल, म्हणजे तुम्ही बघू शकाल. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही अनुभव येईल की कशा पद्धतीत तो, कशासाठी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू कराल, तर प्रत्येक वेळेस तुमच्या ज्या मी गोष्टी बोलते, तर तुमच्या माइंडमध्ये एक प्रश्न तयार झाला असेल, ऐसा भी होता है क्या. पण रेकी काय म्हणते, फक्त तुम्हाला ट्रस्ट आणि प्रॅक्टिस करायची आहे. हे ईश्वर ऐसाही हो म्हणून प्रॅक्टिस कराल, 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. क्वेश्चन नाही करणार. मनुष्याचा स्वभाव कसा आहे, प्रत्येक गोष्टीत हे असं आहे का तसं आहे का, चिकित्सा करण्यापेक्षा रिझल्टवर वर्क करा. ओनली युअर, म्हणजे तुमचं जे थिंकिंग असतं, ते रिझल्ट असतात, ते तुम्हाला खरोखर पॉझिटिव्हिटी देतात. पण त्याच्यासाठी औरा लॉक करावा लागतो. ते सगळं प्रोसेसमध्ये सगळं तुम्हाला शिकवल्या जाणार आहे की औरा कसा लॉक करायचा, औरा कसा बघायचा, हे सगळं प्रॅक्टिकली सेशन मध्ये इथेच होणार आहे. ओके, चला पुढे जाऊ आपण. तर शस्त्रक्रिया द्वारा किसी का कोई ऑर्गन निकाल दे, म्हणजे एखाद्याचा ऍक्सिडेंट मध्ये हात गेला, पाय गेला, तिथे रेकी काम करत नाही, नवीन ऑर्गनची निर्मिती करू शकत नाही. अदरवाईज तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये रेकी आपल्याला खूप मोठ्या लेवलवर मदत करत असते. आता रेकीची विशेषता काय आहे ती आपण जाणून घेऊ. ही एक प्रकृतीने दिलेली मानवाला अनमोल देणगी आहे. रेकी एक सरल उपचार पद्धती है, केवल 1 या 2 दिन के प्रशिक्षण द्वारा
इसे कोई भी सीख सकता है. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग 10 दिवस का शिकवत आहे. आता मी जेव्हा रेकी लेवल 1 शिकली त्यावेळेस 2 दिवसांचं सेशन होतं. नो रेकॉर्डिंग, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे त्या सरांनी सांगितलं. माझे पहिले रेकीचे गुरु होते भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल. ठीक आहे. आता बघा, जर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, जर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता पाहिजे, तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींकडे पुढे जावं लागेल. तर आता रेकीची विशेषता काय, मानवाला दिलेले उपचार पद्धती आहे. चला, तर जेव्हा आमचं 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं, सकाळ संध्याकाळपर्यंत बॅचेस चालले आणि आम्हाला असे एक नोट्स हातात दिल्या गेले. आता या नोट्स वाचून आपलं सगळे पॉइंट रिकॉल होऊ शकत नाही आणि म्हणून मी माझा क्लास असा फॉर्म केलेला आहे की रोज 5-5 तास 2 दिवसात 10 तास जर आपण डोक्यात टाकलं तर भेटणार नाही काहीच, म्हणजे इथे ओव्हरलोड होऊन जाईल. आणि जेव्हा आपण एक एक विषय टप्प्याटप्प्याने रोज समजून घेणार तर तो विषय आपल्या डोक्यामध्ये पक्का बसेल. बरोबर की नाही. म्हणून आपण अगदी टप्प्याटप्प्याने तो पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, त्याच्यामुळे एखादा पॉइंट मिस झाला किंवा तेव्हा समजला नाही तो सुद्धा तुम्ही रेकॉर्ड करू शकता. क्लासच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळे नोट्स, पीडीएफ आणि मेडिटेशन ऑडिओ देखील दिले जातात. प्लस आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे ज्याच्यात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमच्यासाठी 2 कोर्सेस उपलब्ध आहे. एक लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन वर्कशॉप आणि त्यासोबत 10 दिवसांचं मेडिटेशनचे क्लासेस. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे मेडिटेशन जर स्वतःला माइंडला द्यायचे असतील तर ते वेगवेगळे मेडिटेशन सुद्धा तुम्ही त्या ऍप मधनं बघून करू शकता. ठीक आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी तुमच्यासाठी अगदी निशुल्क उपलब्ध आहे, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक है. किसी भी प्रकार की व्यक्ती किसी भी योग्यताने कम वयाचं आणि शिक्षणाचं बंधन रेकीमध्ये नाहीये. फक्त तुमची इच्छा आहे रेकी शिकायची. आता आपली जी सेकंड लेवलची बॅच चालू आहे त्याच्यात 75+ असलेले एक रिटायर्ड प्रिन्सिपल क्लासला आहेत आणि अगदी 10 वर्षापासूनचे मुलं, ते इकडे एज लिमिट नाहीये, रेकीचा सराव करू शकतात. अगदी शाळा लेवलवर आज जे मुलांना मोबाईल ॲडिक्शन आहे किंवा हायपरनेस वाढलेला आहे आणि म्हणून मुलांना मेडिटेशनची सराव व्हावा, पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी शालेय लेवलवर सुद्धा ही रेकी ऊर्जा शिकवली जाणं खूप गरजेची आहे. आज आपण कम्प्युटरमध्ये मुलांना एक्सपर्ट करतो, पण मॉरल्स, रागावर म्हणजे आईने मोबाईल दिला नाही आणि आई बाहेर गेली. गुजरातचा एक 10 वर्षाच्या मुलांनी व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, अख्ख्या घराची तोडफोड केली, घरातला टीव्ही, फ्रीज, कुठलीही वस्तू ठेवली नाही. मग आता त्याची ती हायपर ऍक्टिव्हिटी जर शमवायची आहे, त्याला सकारात्मकता द्यायची आहे, तर एक्स्ट्रा पॉवरफुल एनर्जी लागेल आणि दॅट एनर्जी इज द रेकी एनर्जी. किंवा एका मुलाला आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्या मुलाने आईला भिंतीवर डोकं आदळलं, आई 8 दिवस हॉस्पिटलला होती, नंतर ती देवाघरी गेली. का घडतात या समाजात गोष्टी? कारण जे पोषण पाहिजे ना ब्रेनला सकारात्मकतेचं, ते कुठेतरी मिसिंग आहे. आपण सुद्धा, आता जर मी इथे सगळ्यांना एक प्रश्न विचारते तर इथे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्या. क्या सच में आप जिंदगी जी रहे हो या काट रहे हो? आप जिंदगी जी रहे हो या काट रहे हो? बताओ क्या उत्तर आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. काट रहे हैं. आणि जर सच में जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करायला लागता ना, खरोखर ते जीवन, लोकही तेच असतात, जीवनही तेच असतं, पण खऱ्या अर्थाने प्रत्येक श्वासासोबत आनंद घेता येतो. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, एवढी पॉझिटिव्हिटी तुमच्या याच्यात निर्माण होते. पण सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी काय करायचं असते, जे आपण इथे विचारांचं डस्टबिन बनवलेलं आहे त्याला रिकामं करायचं आहे आणि त्याच्या जागी सकारात्मक पॉझिटिव्ह अफर्मेशनची दैनंदिन पेरणी रेकीच्या एनर्जी सोबत करायची आहे. उद्या आपण त्या सुंदर एनर्जीचा अनुभव घेणार आहे. अट्युनमेंट नंतर जेव्हा आपलं ऍक्टिव्हेशन होईल, अक्षरशः उद्या मी तुम्हाला पाणी, तुमच्याच घरचं पाणी तुमच्या फक्त अफर्मेशन आणि रेकी ऊर्जांसोबत मंदिरातल्या तीर्थासारखं बनू शकतं, याचा अनुभव मी तुम्हाला करून देणार आहे. आणि त्यासोबतच तुम्ही त्या पाण्याला म्हटलं की तो खूप खारट आहे,
तर पाण्याची चव पण बदलणार. हे प्रैक्टिकल अपन उद्याच्या सेशन मध्ये करणार है, बट उसके लिए कल सेशन में आना जरूरी है. ठीक है. म्हणजे सगळ्या त्याच्यासाठी पहिले पहाटेचं अटेनमेंट ज्यांचं होईल तेच ते प्रॅक्टिकल करू शकणार आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे. उद्या पहाटे 5:15 वाजता जे लोक अटेनमेंटला उपस्थित राहतील, आपली हीच लिंक आहे रोजची, त्यांनाच उद्याचं जे संध्याकाळचं सेशन आहे त्याच्यामध्ये सगळ्या एनर्जीचा अनुभव होणार आहे. अदरवाइज यू कांट फील दॅट एनर्जी, किंवा तुम्ही ते एनर्जी यूज पण करू शकणार नाही. त्याच्यामुळे थोडं अलार्म लावून झोपा, नाही तर मग मला फोन येतात, मॅडम अलार्म लावला होता हो पण वेळेवर बंद झाला आणि मग जागच नाही आली. तर ती जबाबदारी माझी नाही आहे, ती जबाबदारी तुमची स्वतःची आहे वेळेवर क्लासला येण्याची. ठीक आहे. बाकी अटुनमेंट, शक्तिपात प्रोसेस, ऍक्टिव्हेशन करून देणं, त्याच्यानंतर पाण्याची चव कशी बदलते, हे सगळे प्रॅक्टिकल करून घेणं माझी जबाबदारी आहे. ठीक आहे. पण पहिले क्लासला मॉर्निंग सेशनला उद्या 5:15 वाजता शार्प रेडी राहणं ही तुमची जबाबदारी आहे. ओके. चला पुढे जाऊ आपण. तो रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है. इससे किसी भी प्रकार की हानि नहीं होती, संतुलन ही प्राप्त होता है. जसं एखाद्या डॉक्टरला काय करायचं आहे, ठरवावं लागतं की या बाळाचं 5 महिन्याचं वय आहे तर याला किती ml औषध गेलं पाहिजे, 5 वर्षाच्या बाळाला किती गेलं पाहिजे आणि 50 वर्षाच्या माणसाला किती गेलं पाहिजे. हे डॉक्टरांना वयानुसार त्या व्यक्तीच्या तब्येतीनुसार प्रमाण ठरवावं लागतं औषध किती द्यायचं. पण रेकी ऊर्जा स्वतः ठरवते समोरच्या पेशंटची गरज किती आहे, तेवढाच प्रवाह तुमच्या हातातनं प्रवाहित होतो आणि आपोआप थांबून जाते. म्हणून एवढं सोपं काम आहे की आपल्याला अरे याला हा आजार आहे मग किती रेकी द्यायची आहे हे आपल्याला ठरवायचं नाहीये. हे स्वतः कोण ठरवत असते, दिव्य रेकी शक्तीची एनर्जी ठरवत असते. हे प्रॅक्टिकली तुम्ही या 2-4 दिवसात अनुभव घेणार आहे. इसलिए इससे किसी भी प्रकार की हानि नहीं होती, सिर्फ संतुलन ही स्थापित होता है. रेकी उपचार से शरीर नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाता है. जेव्हा तुम्ही मागे वळून बघता स्वतःच्या जीवनाला, यस दॅट वॉज मी, असा विचार आपोआप येऊन जाते आणि आपणच आपल्या त्या पास्टकडे बघून एक स्मित हास्य करतो की आम्ही असं जीवन जगत होतो. आणि खरा जीवनाचा आनंद जेव्हा तुम्ही घ्यायला लागता ना, आपल्या छोट्या छोट्या चुका, एक छोटीसा चूक, छोटासा राग किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो हे आपल्याला अनुभवायला येतो. आणि लक्षात घ्या, कुठल्याही जीवनामध्ये ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते समोरच्याकडून घडणारी. त्या ऍक्शनला आपण कसं स्वीकारतो आणि स्वीकारल्यानंतर कसं रिॲक्शन देत असतो त्यावरच आपल्या जीवनाचा सुख किंवा दुःख ठरलेलं असतो. आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही, त्याच्या विचारांना बदलू शकत नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपण शिकतोय त्याला फक्त आपल्याला आत्मसात करत चालायचं ऍक्शन मध्ये. येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. जेव्हापर्यंत स्वीकार, जर तुमचं मन म्हणत असेल असं होऊ शकते का, असं होऊ शकते का, तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होताय. म्हणून सगळ्यात पहिले यू हॅव टू फोकस व्हॉट एक्झॅक्टली वन. कोणी कोणी अफर्मेशन लिहून रेडी केले, हात वर करा बरं. अफर्मेशनचा होमवर्क दिला होता मी, झाले का? व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट रेडी झाले का? येलो पेजेसवर लिहिणं चालू झाले का? ते येलो पेजेस नसेल तर कमीत कमी रेकॉर्ड करून ऐकणं सुरू झाले का? ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. जर तुम्ही ऍक्शन देत नसाल तर तुम्ही रोज येताय बुवाचं कीर्तन ऐकायला, मस्त ते कीर्तनाला जातात ना 7 दिवसाचा भागवत सप्ताह किंवा ते शिवमहापुराण काय काय असतं, गोलगोल मान हलवून हलवून वा किती छान कीर्तन झालं, पण जीवनात किती उतरलं? जीवनात उतरण्यासाठी ऍक्शन्स महत्वाच्या आहे. तर ज्यांनी नसेल केलं तर आज करून घ्या. ठीक आहे. आता प्रश्न, मॅडम येलो बुक नाही भेटली ना, 5-5 रुपयाचा एक सेंचुरी पेपर भेटतो. सेंचुरी 5 सेंचुरी पेपर 25 रुपयाचे आणायचे, त्याला तुम्ही प्रॉपर A4 साइज मध्ये कट करा आणि एक बाइंडिंग करून घ्या. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. रेकी द्वारा प्रथम रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्श द्वारा नैसर्गिक हस्तस्पर्श द्वारा उपचार कर सकता है. पण जसं तुम्ही सेकंड लेवल मध्ये जाता, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग देऊ शकता. प्रथम रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर पर भी प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो सकता है. आजारांचं अगदी रूट कॉज पासून निराकरण करण्याची शक्ती रेकी मध्ये आहे.
रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक है। हो सके तो रेकी उपचारों के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए। आता जर तुम्ही म्हणाल की बेडवर आम्ही बसून हेलिंग करतो कोणाचं, बघा बेड कशासाठी आहे, आपण झोपतो तर एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे पाहिजे, पण जर तिथे तुम्ही लोकांची नकारात्मक ऊर्जा काढत असाल आणि ती तिथेच ठेवत असाल तर मग त्याच्याने काय होईल, त्या नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो। म्हणून घरामध्ये एक छोटासा कोपरा निवडून घ्या जिथे तुम्ही हिलिंग रोज कराल, मेडिटेशन कराल, तर रोज ज्या ठिकाणी मेडिटेशन करता तिथेच जर हिलिंग केलं तर आपोआप तिथे पॉझिटिव्ह ऊर्जांचा संचार होत असतो। आता तुम्हाला मी साधी म्हणजे आता या रूमची एनर्जी कशी आहे जर ही आपण चेक केली, किंवा याच पद्धतीने मी कुणाच्या एकाच्या घरची एनर्जी चेक करून दाखवते की किती कशी पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे। एनर्जी कशी काम करते, आता या ऑफिसची एनर्जी किती टक्के पॉझिटिव्ह आहे, 360 डिग्री मध्ये ही पॉझिटिव्ह दाखवली। आता माझ्या समोर कुणाचा व्हिडिओ ऑन आहे, एकच मिनिट, मनीषा मॅडम अनम्यूट करा बरं। कुठून आहात मॅडम? मी नारायणपूर छत्तीसगड। नारायणपूर छत्तीसगड, ओके। आता आपल्या समोर मनीषा मॅडम आहेत, नारायणपूर छत्तीसगड। यांच्या घराची एनर्जी कशी आहे, बऱ्यापैकी चांगली आहे, ठीक आहे। 360 डिग्री नसली तरी बऱ्यापैकी चांगली आहे, ठीक आहे। आता मी मॅडमचीच एनर्जी किती कशी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आता जर मी विचारलं मनीषा मॅडमची एनर्जी किती टक्के पॉझिटिव्ह आहे, औरा शिकवताना मी एक दोन लोकांची अजून प्रॅक्टिकल करून दाखवेल, मनीषा मॅडमची एनर्जी किती टक्के पॉझिटिव्ह आहे। फोर्टी 50%, कारण असं पूर्ण म्हणजे 90च्या याच्यात, पण बऱ्यापैकी तुम्ही सकारात्मक आहात मॅडम। इतकं काही हे नाही आहे की काही काही लोकांचं ओपनच होत नाही। जेव्हा आपण 7 चक्र शिकू ना तेव्हा प्रत्येक एखाद्या एक दोन स्टुडंटच्या आपण पूर्ण चक्रची एनर्जी चेक करून नेमकं त्यांच्या लाईफमध्ये कुठं काय गडबड चालू आहे हे प्रॅक्टिकली आपण अनुभव करू शकणार आहे। ओके, सो थँक्यू। तर एनर्जी जी आहे तर या पद्धतीने आपण म्हणून जेव्हा तुम्ही मेडिटेशनसाठी किंवा हिलिंगसाठी एक स्वतंत्र जागा एक कोपरा घरामध्ये जर केला तर तिथे एक सकारात्मक ऊर्जांचा संचार होत राहतो आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्ही ओळखू शकता, ठीक आहे। हस्तस्पर्श कसा ठेवायचा ट्रीटमेंट देताना, हाताचा कपशेप, हाताचा कसा कपशेप राहील जेव्हा तुम्ही, कारण रेकीची ऊर्जा तुमच्या सेंटर ऑफ द पाम म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा इथून कनेक्ट होऊन तुमच्या चक्रांमधनं प्रवेश करून तुमच्या हातातनं प्रवाहित होते, तर तुमच्या हातांची ती ऊर्जा अशी जर दाबून टाकली तर तो फ्लो डिस्कनेक्ट होणार, आणि म्हणून हा हस्तस्पर्श हलका फिदर टच असा ठेवायचा आहे, खूप असा दाबून किंवा घट्ट हात ठेवायचा नाही आहे। समजा आता डोकं दुखून राहिलं तर असा हलका हात, ठीक आहे। थ्रोट चक्रासाठी गळ्यावर हात ठेवायचा असते पण दाबून बिबून ठेवू नका, फालतू पंचायत होईल, तर तसं नाही करायचं आपल्याला। हस्तस्पर्श हा नेहमी हलका ठेवायचा आहे, ठीक आहे, नाही तर कोणीच तुम्हाला थ्रोट चक्राचं हिलिंग नाही करू देणार। ओके, चला पुढे जाऊ आपण। कभी कभी उपचारों के दौरान गहरी नींद सो जाता है, तरी सुद्धा एखादा पेशंट तुम्ही हिलिंग देताय झोपला तरी सुद्धा त्याला ऊर्जांचा अनुभव येणार आहे। हस्तस्पर्श हल्का होना चाहिए, वाहक तथा व्याधिग्रस्त दोनों को सेम ऊर्जा का प्रवाह महसूस होता, म्हणजे तुमच्या हातातून प्रवाहित होणारी ऊर्जा दुसऱ्या पेशंट ज्याला तुम्ही हात ठेवलाय ज्याच्या शरीरावर, जशा तुम्हाला ऊर्जांचा फ्लो माहिती होतो तसाच समोरच्या पेशंटला होत असतो। एवढंच काय, रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जेव्हा तुम्ही डिस्टन्स हिलिंग करता, तुम्ही आहे एका शहरात आणि तुमचा पेशंट आहे दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या शहरात, तर सेम तुमच्या हातातनं जाणारा फ्लो लाईव्ह सेशन मध्ये आपण प्रॅक्टिकल घेत असतो सेकंड लेवल मध्ये, दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या पेशंटला सेम ऊर्जांचा फ्लो माहिती असतो। कालच आपलं सेकंड लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंगचा प्रॅक्टिकल कम्प्लीट झाला, जी आता लेटेस्ट बॅच चालू आहे त्याचं। तर या पद्धतीने जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही ऊर्जा पोहोचवू शकता आणि जशा फ्लो तुम्हाला जाणवतो सेम तो फ्लो, पण केव्हा सेकंड लेवल मध्ये, फर्स्ट लेवल मध्ये तुम्ही हस्तस्पर्शानेच कुणालाही हिलिंग देऊ शकता।
रेकी वाहक बनल्यानंतर 21 डेज 21 दिवस हा स्वयंशुद्धीकरण कालावधी मानला जातो. म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपल्या चक्रांमध्ये आपल्या जीवनामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करण्यासाठी 21 डेज प्रॅक्टिस करायची आहे. ठीक है. किसी भी रुग्ण को कम से कम 3, 7, 21 दिन पूर्ण रेकी उपचार देणं आवश्यक आहे. पण एखाद्याला कॅन्सर आहे, मोठा आजार आहे किंवा जीवनामध्ये खूप सारा फायनान्शियल ब्लॉकेज आलेला आहे, रिलेशनशिपचा इश्यू वर्षानुवर्षापासून चालू आहे, अशा वेळेस कमीत कमी 90 दिवस हिलिंग द्यावं लागतं. 90 डेजचं हिलिंग. पण लक्षात घ्या, तुमची रेकी लेव्हल 1 ची ऊर्जा ही 10% असते, रेकी लेव्हल 2 ची ऊर्जा 40% असते, रेकी थर्ड लेवल नंतर तुमची 100% ऊर्जा होत असते. एक मास्टर हिलर म्हणून काम करण्यासाठी कमीत कमी तुमच्या 3 लेवल होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 4th आणि 5th लेवल हे माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी असतं. जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर म्हणून करायचं असेल तरच तुम्हाला 4थी-5वी लेवल करायची गरज असते. अन्यथा 3 लेवल जरी तुम्ही कंप्लीट केल्या तरी इझिली तुम्ही मास्टर हिलर म्हणून 60,000 पर मंथ अर्न करू शकता. ज्या हाऊसवाईफ आहे किंवा ज्यांना पार्ट टाइम 2-3 तास काम करायचं आहे ते हिलिंगच्या क्षेत्रात 60,000 पर्यंत सहज अर्निंग करू शकतात. ट्रेनिंगच्या क्षेत्रात तर अनलिमिटेड आहे. माझे आज 2.5-3 लाख रुपये माझे स्टुडंट अर्न करतात. देवाच्या कृपेने मी जे आज लाईफ जगते दॅट वॉज द माय ड्रीम लाईफ, आणि सगळं दिव्य रेकी शक्तीच्याच कृपेने माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. ठीक है. रेकी उपचारों पे विश्वास न होने पर भी उपचारों से रुग्ण स्वस्थ हो सकता है, क्योंकि शक्कर का मीठा होना, शक्कर का मीठा होना ये कोई ये नाही. साखर म्हटलं की गोडवा आलाच. त्याच्यामुळे रेकी म्हटलं की सकारात्मक उपचार हा होणारच आहे, एवढा ट्रस्ट तुम्हाला ठेवावा लागेल. उपचार कालावधी में पर्याप्त पानी पीना रेकी वाहक तथा रुग्ण के लिए आवश्यक आहे. म्हणून उद्या पहाटे 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे. हातों की उंगलियां सटाकर रखिए. हातों की उंगलियां नेहमी जोडून असे असे करून हिलिंग नाही द्यायची आहे. 5ही बोटं जोडलेले आणि हाताचा कप शेप ही पोझिशन महत्वाची आहे. मगाशीच सांगितलं, जळलेली जखम असेल, बेडसोर झाले असेल किंवा ज्या ऑर्गनवर तुम्ही डिरेक्ट टच करू शकत नाही तिथे तुमचा हात एवढा 2 ते 3 इंच वर ठेवायचा आहे. शरीर के हर स्थान पर रेखी लेते समय संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचा. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या समजा एखाद्याचं गाल दाढा दुखतात आहे तर तुम्ही दोन्ही हात रब करून जेव्हा त्याच्या गालांवर हात ठेवाल तर हातातनं संवेदना, जर रेकी ऊर्जात आपण उद्या अनुभवणार आहे त्या संवेदना, त्याला म्हणतात संवेदना. ठीक आहे. व्हायब्रेशन म्हणतात, संवेदना म्हणतात. तर ते सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हात ठेवला तर उपचार पूर्ण होत असतो. मध्ये जर संवेदना सुरू आहे आणि तुम्ही हात काढला तर उपचार अर्धवट राहतो. त्याच्यामुळे कुठल्याही पेशंटला तुम्ही हील करणार तर लक्षात घ्या, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. रेकी वाहक केवल वाहक होता है, विश्व में स्थित अमर्याद ऊर्जा का भंडार से ऊर्जा लेकर रुग्ण तक पहुंचाता है. नाही तर तुम्ही बोर्ड लावाल बगर बिना औषध उपचार रेकी लेवल झाल्याबरोबर. हे आमच्या गुरूंनी म्हटलं होतं, मला ते वाक्य आठवलं. बस अभी आप तैयार हो गए बोले, रेकी लेवल 1 10% ऊर्जा आ गई, हर एक जन घर में जाओगे और बोर्ड लगा दोगे बोले की बिना औषध उपचार आमच्याकडे येऊ शकता. ऐसा नहीं करना है. दुसरे कुठलेही औषध बंद करायला सांगायचे नाही. पण त्यांना दिलेले औषध अन्न पाणी जर आपण चार्ज करून दिलं तर पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होत असते. अक्षरशः डॉक्टर स्वतः औषध बंद करतात. आज आपल्याकडे कितीतरी लोकांचं बीपी, शुगर, थायरॉइड यांचे औषधं बंद झालेले आहेत. मला स्वतःला सेकंड प्रेग्नन्सी नंतर थायरॉइड डिटेक्ट झालेला होता. जवळपास मी हिलिंग चालू होतं, वर्षभर औषध घेतलं. आता माझा मुलगा 14 वर्षाचा होईल, पण गेल्या 13 वर्षापासून मी थायरॉइड दरवेळेस चेक करते, पण टचवूड माझा रिपोर्ट नॉर्मल येतो. मला कुठलंही औषध घेण्याची त्यासाठी गरज पडत नाही. सो इट्स ओनली बिकॉज ऑफ रेकी. आज मी जर सांगायला बसली की मला रेकीने काय काय दिलं तर मला 1-2 तास कमी पडतील. आज जे मी जीवन जगते दॅट वॉज माय ड्रीम लाईफ. मी नाही विचार केला होता. रेकी त्याच्यासाठी शिकलेही नव्हती की लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडतील. रेकीमध्ये येणारा एखादाच व्यक्ती असतो जो कुतूहल म्हणून येत असतो. मोस्टली रेकीत येणारे त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी स्ट्रगल करत असतात. त्या स्ट्रगलमधनं बाहेर पडण्यासाठी रेकी शिकतात. मी रेकीतनं त्या स्ट्रगलमधनं तर बाहेरच पडली, पण जो फायदा मला झाला तो लोकांपर्यंत पोचवावा या उद्देशाने
मी आज हे फ्री सेशन ग्रॅटिट्यूड म्हणून घेते की मला ब्रह्मांडाने एवढं भरभरून दिलेलं आहे, तेच मला भरभरून लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आज समजा क्लासमध्ये आता 255 लोक आहे, या 255 पैकी 55 लोकांच्या जीवनात जरी ट्रान्सफॉर्मेशन आले ना, तर आय एम सक्सेसफुल. कारण त्या क्रिएटरनी जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीत आपण काहीतरी चांगलं करू शकतोय. म्हणून तुम्ही पण जेव्हा रेकीत पुढे जाल तर एकच भावना ठेवा, मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. कारण देणारा ती युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, ज्याला आपण देव, अल्ला, जे काही वेगवेगळ्या याच्याने नाव म्हणत असतो, ईश्वर, अल्ला, गॉड, पण एक शक्ती आहे जी सगळ्यांना द्यायला बसलेली आहे. तिथे बघितल्या जात नाही की ऑक्सिजन कुणाला द्यायचा, सगळ्यांचं रक्त लाल रंगाचं आहे. ती एक सकारात्मक ऊर्जा जी सगळ्यांसाठी सेम आहे. निसर्गाचा नियम सगळ्यांसाठी सेम आहे. जन्म आणि मृत्यू सगळ्यांसाठी सेम आहे. जो जन्माला आला तो जाणारच. आणि म्हणून जीवनाचा आनंदही सगळ्यांसाठी सेम आहे. फक्त आपली चॉईस आहे की जीवनात आनंदाला जवळ करायचं की तेच तेच रटाळवानं, दुःख, कष्ट, चिडचिड, तणाववालं आयुष्य जगायचं. सो चॉईस मात्र तुमची. आज इथपर्यंत पोचलात, इथून पुढचं आयुष्य कसं राहील? कारण माझ्या गुरु नेहमीच म्हणायचे की रेकी त्यांच्याच आयुष्यात येते, निसर्गाला, त्या क्रिएटरला त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे. पण तो बदलण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. दैनंदिन लेव्हलवर जी तुम्हाला मी चक्र औराची प्रॅक्टिस सांगणार आहे, अफर्मेशन, जे अजूनही बऱ्याच लोकांनी तयार केलेलं नाही आहे, तर कृपया अफर्मेशनवर वर्क करा. कारण शब्द ही ब्रह्मांड आहे. जो शब्द तुम्ही निसर्गाला द्याल ना, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट, निसर्ग तीच गोष्ट पेरणी करतोय आपण विचारांच्या मार्फत, तर निसर्ग तुम्हाला तीच गोष्ट तुमच्या पदरात पडणार आहे. रोज रडताय की माझ्या आयुष्यात दुःख आहे, मला तब्येत ठीक राहत नाही, तर ती पेरणी आहे बरं. शब्दांच्या मार्फत जीवनाची केली जाणारी पेरणी आहे. आणि चांगला शेतकरी कधीच नकारात्मकतेचे तण ठेवत नाही, त्याला जे पीक काढायचं तेच काढतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की रोज स्वतःला सकारात्मक अफर्मेशन द्या, पॉझिटिव्ह ऊर्जांशी जोडा. जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि या जीवनाला आपल्याला अधिक अधिक सुंदर बनवायचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला ही रेकी ऊर्जा परिपूर्ण शिकून घ्यायची आहे. पुढे जाऊ. अगदी स्वस्थ व्यक्तीला उपचार दिले जाऊ शकतात. रेकी उपचार देताना तुम्हाला काही आजार असेल तो तुमच्या पेशंटला किंवा पेशंटचा आजार तुम्हाला लागण्याची काही शक्यता याच्यात नाही आहे. फक्त काय सांगतात, मी सांगते, एक हिलिंग करा. आजच्या 3rd लेवलच्या की 2nd लेवलच्या बॅचमध्येच आहे, मॅडम म्हणे मी घरच्यांचे 3 लोकांचे सलग हिलिंग केले, मग मला थोडंसं पाठीत दुखायला लागलं. मी सांगितलं की ऍटलीस्ट फक्त एका पेशंटचं हिलिंग करा आणि तुम्ही तिथे 4 पेशंट कराल. आज तुमचाच माठ भरलेला नाही आणि लोकांना पाणी वाटत फिरले, कोरड पडणार आहे ना माठाला, साधी गोष्ट आहे. तर म्हणून पहिले खुद ऊर्जा का भंडार बन जाओ. रोज तो भंडार भरून घ्यायचा आहे स्वतःचे चक्र ऍक्टिवेट करून. ब्रह्मांडातली ऊर्जा अनलिमिटेड आहे, ती संपणार नाही आहे, पण ते देण्यासाठी आपण तर सक्षम पाहिजे ना. मैं खाली हूं और लोगों को देते जा रू, परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे. तसंच होतं. म्हणून सुरुवातीला मी सांगते की जोपर्यंत तुम्ही परिपूर्ण होत नाही, एका पेशंटपेक्षा जास्ती घ्यायचं नाही. जसं आता मी तुम्हाला औराचं प्रॅक्टिकल शिकवणार परवाच्या दिवशी. उद्या आपलं अटोनमेंट आहे, उद्या आपण ऍक्टिव्हेशन आणि पाणी चार्ज करणार. तर जेव्हा आपण परवा औराचं प्रॅक्टिकल करू, मी सांगते की एका व्यक्तीचा औरा स्कॅन करा. पण तुम्हाला इंटरेस्ट येतो, वा मी बिना स्पर्श करता एखाद्याच्या जीवनात कुठं गडबड चालू आहे हे ओळखू शकतं. हे जेव्हा तुम्हाला कळतं, तुम्ही 4-4, 5-5 लोकांना ये मी काढते औरा काढून क्लीन करून, मग आपला दुखतं, मग आपल्याला तब्येत बरी नाही वाटत. असं नाही करायचं आहे. स्टेप बाय स्टेप शिका, स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करा. हळूवार प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला रिझल्टही चांगले येणार आहे. ओनली युअर प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. तर याच्यात कुठल्याही अंधश्रद्धेला स्थान नाही आहे. ही फक्त आणि फक्त नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी तुमच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये सुंदर सकारात्मकता निर्माण करू शकते. रेकी उपचारच्या निम्नलिखित 5 सीडी आहे. रेकी लेवल 1, त्याला रेकी डिग्री 1 पण म्हणतात, प्रथमा पण, रेकी प्रथमा पण म्हणतात, जी आता आपण शिकतोय. रेकी अभ्यास का यह प्रारंभ है किसी भी प्रमाणित रेकी शिक्षक द्वारा संकरित होने के पश्चात, संकरित म्हणजे अट्यूनमेंट घेतल्यानंतर, संकरित होने के पश्चात आप स्वयं तथा दूसरों पर हस्तस्पर्श द्वारा रेकी उपचार कर सकते हो. इस स्तर पर उपचार करने के लिए
हस्तस्पर्श आवश्यक आहे. लेवल 1 मध्ये एवढंच तुम्ही करू शकता की स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पण किती टक्के एनर्जी आहे तुमची? 10%. रेकी द्वितीय, प्रथमा के पश्चात कम से कम 21 डेज स्वयं उपचार करने के पश्चात द्वितीय डिग्री कर सकते. आपको 3 शक्तिशाली सिंबॉल, म्हणजे इथे तुम्हाला पॉवरफुल एनर्जीचे 3 सिंबॉल दिले जातात, ज्याच्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकता. जगाच्या तो पेशंट, वस्तू, प्राणी, मनुष्य, कुणावरही तुम्ही हिलिंग देऊ शकता. अक्षरशः तुमचा लॅपटॉप बिघडलाय, वॉशिंग मशीन बिघडली आहे, त्यांना सुद्धा हिलिंग देऊ शकता. तुमच्या घरातलं पेट ॲनिमल आहे किंवा रस्त्यात तुम्ही एखादा जखमी प्राणी बघितला किंवा एखादा गरजवंत व्यक्ती बघितला, त्याच्याही साठी तुम्ही हिलिंग देऊ शकता. सेकंड लेवलमध्ये तुम्हाला स्पर्शाचं बंधन राहत नाही. तुम्ही तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स तयार करू शकता. सेकंड लेवलमध्ये एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवायचं आहे, एखादा नोकरीचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे किंवा घरच्या लोकांचे स्वभाव बदलायचे आहेत, पॉझिटिव्ह, बरं, चांगल्या स्वभावाला वाईट नाही करायचं आहे. जे स्वभाव वाईट आहे थोडेसे, जसं तुम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीमध्ये राग जास्ती आहे, एखादा व्यक्ती खूपच कमी बोलतो, आता कमी बोलणारे फार कमी भेटतात बरं, पण असला एखाद्याचा, तर त्याला बोलकं करण्यासाठी, एखाद्या मुलाचा परीक्षेच्या लेवलवर कॉन्फिडन्स येत नाही, तर त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे सेकंड लेवलमध्ये तुम्ही करू शकता. आपल्याकडे एक मॅडम आहे ज्यांच्यावर 5-5 कोर्टाच्या केसेस होत्या. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये मी टेलिपॅथी टेक्निक शिकवली. मॅडम म्हणे खरंच होईल का म्हणे, ज्या दिवशी हे काम होईल त्या दिवशी मी रेकीला खरंच मानेल म्हणे. आपोआप 5ही कोर्टाच्या केसेस त्यांच्या बाजूने निकाल लागल्या. मी एकच म्हटलं होतं, तुमची बाजू जर खरी आहे तर निसर्ग तुमच्यासाठी अशी सिच्युएशन क्रिएट करेल आणि सगळे निकाल तुमच्या बाजूने लागतील, आणि तीच गोष्ट झाली. पण त्याच्यासाठी तुम्ही खरे असणं गरजेचं आहे. खोट्या कामात रेकी मदत करत नाही. स्वतःच आणि इतरांचं चांगलं करण्यासाठी कितीही वापरा, रेकी तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यानंतर हे झालं सेकंड लेवलचं. थर्ड लेवल, याच्यात तुमची 40% एनर्जी होते. थर्ड लेवलमध्ये तुम्ही 100% एनर्जीने परिपूर्ण होता. याचं अटुनमेंट नंतर तुमची एनर्जी पॉवर, आजच थर्ड लेवलच्या बॅचमध्ये मॅडमने सांगितलं की रोज एक एनर्जीचा नवा अनुभव येतोय. म्हणजे एका मॅडमनी आपला एक प्रॅक्टिस ग्रुप आहे ज्याच्यात निशुल्क हिलिंग प्रोव्हाइड केलं जातं आपल्या स्टुडंटसाठी. प्रत्येक जण एकमेकांना सहकार्य करतात हिलिंगसाठी. तर त्या ग्रुपमध्ये एका मॅडमने दुसऱ्या मॅडमला हिलिंग दिलं आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी नेहमी सांगते की थर्ड लेवलमध्ये दुसऱ्यांच्या जीवनात किंवा तुमच्या जीवनात तो प्रॉब्लेम का आला हे सुद्धा तुम्हाला कळायला लागतं. तर त्यांना ते दिसलं की यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आला, कसा आला, पहिल्यांदा हिलिंग करताना, आणि तो त्यांनी आज क्लासमध्ये शेअर केला की मॅडम खरोखर हा अनुभव, मी म्हटलं तुम्हाला आधीच सांगितलं की थर्ड लेवलमध्ये तुम्ही म्हणजे जेव्हा कुणाचं हिलिंग करता तर तुम्हाला लक्षात येतं, कारण त्या प्रॉब्लेमची जड वेगळी असते. डॉक्टर काय करतात, प्रॉब्लेमवर त्यांच्या नॉलेज शरीर विज्ञानाचा झालेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या शरीरानुसार आजारांचं औषध देतात. पण तो आजार निर्माण होण्यासाठी रूट कॉज काहीतरी वेगळे असतात, आणि रेकी ते रूट कॉज दूर करते. म्हणून इथे जे उपचार होतात ते स्थायी असतात आणि परमनंटली त्याचा फायदा होत असतो. पण म्हणून परत एकदा सांगते, औषधं बंद करायचे नाही. डॉक्टर स्वतः तुमची औषधं बंद करतात. क्लिअर? त्याच्यानंतर 100%, म्हणजे याच्यात मी एक असं मेडिटेशन शिकवत असते थर्ड लेवलमध्ये की त्या मेडिटेशनचा 90 दिवस सराव केल्यानंतर तुमचं इंट्युशन पॉवर एवढं वाढतं, तुम्ही एनर्जीच्या दृष्टीने इतकं डेव्हलप होऊन जाता की त्याच्यातनं आय एम द क्रिएटर ही भावना तुमच्यामध्ये येत असते. तुमच्यामध्ये त्या मेडिटेशन मध्ये इस दुनिया में सर्वोच्चमय एवढ्या पॉवरफुल एनर्जी पर्यंत तुम्ही पोहोचता. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते 90 डेज. काल घेतलं ना मेडिटेशन, आज कुठून मेडिटेशन घेणार आहे? मेडिटेशन आपण घेणार आता चक्रांचं. ठीक आहे, ओके, 7 चक्रांचं मेडिटेशन आपण घेणार आहे. ओके, तर त्यानंतरचा आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज औरा. आपण रेकीच्या विशेषता बघितल्या, आता आपण बघणार आहे औरा काय आहे. वर्टिक्स हॅपी लाईफ हे आपल्या ऍपचं नाव आहे. मेडिटेशनसाठी म्हणजे
हा, उद्या शक्तिपात घेताना चष्मा आणि हेडफोन लावायचा नाहीये, ठीक आहे? हेडफोन लावाल तर एनर्जीचे ब्लॉकेजेस येतात. सगळ्यांना सांगते, उद्या कोणी हेडफोन लावून बसणार नाहीये, कारण तुम्हाला मला ऐकायचंच नाहीये. तेव्हा माझा आवाज बंद राहील अटुनमेंटच्या वेळेस. चला, तर आपण औरा समजून घेऊ. देवाच्या फोटोच्या भोवती आपण एक असा राऊंड सर्कल बघितलाय ना? कोणी कोणी बघितलाय? फोटोच्या भोवती असतं. सेम एनर्जीचं सर्कल तुमच्या आणि माझ्या भोवती पण आहे, आणि ती निसर्गाने दिलेली आपल्याला प्रोटेक्शनची सील्ड आहे. आता कारण समजून घेऊ की आपल्या जीवनात प्रॉब्लेम काय येतात आणि कसे येतात. ठीक आहे? तर आपण दररोज कितीतरी लोकांच्या औराच्या संपर्कात येत असतो. हे औराचं प्रॅक्टिकल मी दाखवेल की कशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीच्या एनर्जी सर्कलमध्ये येतो. आणि म्हणून आपल्याला नेहमी काय सांगितलं असतं की चांगल्या लोकांच्या विचारात तुम्ही नेहमी राहिले पाहिजे, चांगल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही राहिलं पाहिजे. का बरं? कारण कळत नकळत त्यांची एनर्जी तुमच्या एनर्जीमध्ये मॅच होत असते. ती कशी येत असते हे प्रॅक्टिकलच्या दिवशी आपण बघणार. तर होतं काय, तुम्ही दिवसभरात जिथे कुठे तुम्ही काम करता, ज्या कुठल्या सराउंडिंग मध्ये राहता, तिथे अनेको प्रकारचे लोक तुमच्या औरामध्ये येत असतात. आणि औरात काही कारणांनी जर नकारात्मकता आली, आपल्याला माहिती नाहीये त्याला क्लीन कसं करायचं, मग ती नकारात्मकता आपल्या 7 चक्रांमध्ये एंट्री करते. सर्वसाधारण माणसांना 7 चक्रही माहिती नाहीये, म्हणून ना आपण औरा क्लिन्झिंग करत, ना 7 चक्रांचं चार्जिंग करत. मग आपण केव्हा अलर्ट होतो, जेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्या शरीर लेवलवर आणि मन लेवलवर आपल्या जीवनावर अफेक्ट करते, तेव्हा आपण जागृत होतो आणि डॉक्टरांकडे जातो. आणि डॉक्टरांकडे जातो आपण, तर डॉक्टरांचा अभ्यास कुठे झालेला आहे? मेडिकल सायन्स, म्हणजे आपल्या ह्युमन अॅनाटॉमीचा त्यांचा अभ्यास झालेला आहे, शरीर विज्ञानाचा, आणि थोडासा त्यांचा मानसिक लेवलवर, म्हणजे आता कुठेतरी ब्रेन सायन्सवर, म्हणजे न्यूरॉन्स आणि विचारांवर काम केल्या जात आहे. सायकोलॉजिस्ट त्याच्यासाठी काम करतात. तर शारीरिक मानसिक आजारांसाठी आपण डॉक्टरांकडे जातो. एखाद्याला शुगर डिटेक्ट झाला, डॉक्टर काय म्हणतात? काळजी करू नका, ही एवढी गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. 1-2 वर्ष निघतात, त्या गोळीनी भागत नाही. डॉक्टर म्हणतात मी गोळीची पॉवर वाढवून देतो, गोळी घ्या, बरं वाटेल. अशाच 2-4 वर्ष अजून निघतात, त्या गोळीनी होत नाही. मग डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागेल. तुम्ही इन्सुलिनवर येता. हळूहळू डॉक्टर म्हणतात की आता इन्सुलिनही काम करत नाही, आणि तोपर्यंत शुगर बाकीच्या ऑर्गनवर अफेक्ट केलेला असतो. मला सांगा, शुगर सारखा बीपी, शुगर, थायरॉइड आज 10 पैकी 8 लोकांना आहे. आणि जर मेडिकल सायन्समध्ये हा आजार बरा झाला असता, तर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापासून शुगर बीपीचं औषध घेणारे लोक, खरोखर औषध कशासाठी असतं? आजार बरा करण्यासाठी. मग जर आजार बरा झाला असता तर 10-15 वर्ष औषध घ्यावे लागले असते का? येस ऑर नो? घ्यावं लागलं असतं का? सो काय वाटतं, आपलं मेडिकल सायन्स आजाराला ठीक करू शकतो आहे की फक्त कंट्रोल करू शकतो? काय वाटतं, कंट्रोल और क्युअर? काय करू शकतो सांगा? फक्त कंट्रोल. बऱ्याचशा आजारांमध्ये बघा, काही ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आपल्याला मेडिकल सायन्स खूप औषध म्हणजे वापरणं खूप गरजेचं आहे. त्याला पर्याय नाही आहे. जेव्हा इमर्जन्सी असते, एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादं इमर्जन्सी ऑपरेशन करायचं आहे, तेव्हा मेडिकल सायन्स खूप अत्याधुनिक कामाचं आहे. पण दैनंदिन लाईफस्टाईल जर आपण ठीक केली, तर बीपी, शुगर, थायरॉइड सारखे जे आजार आहेत, किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळे जे क्रिएट झालेले आजार आहे, ते आपोआप क्युअर नाही होऊ शकणार का? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जाणून आज मी एक अशा MBBS MD डॉक्टरला ओळखते, जे डॉक्टर
शुगर म्हणजे डायबेटिक रिव्हर्सल प्रोग्राम चालू आहेत. स्वतः MBBS MD डॉक्टर आहे. त्यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा एक घरात उंदीर मरण पावला, त्या डॉक्टरांचं उदाहरण आहे, माझं नाही आहे. तर तुम्हाला तो बेडरूम मध्ये मेलेला आहे, तुम्ही किचन मध्ये आणून टाकला, काय होईल? वास काही वेळाने बेडरूम मध्ये पण थोडा कमी होईल, पण किचन मध्ये यायला लागेल. किचनचा उंदीर तुम्ही हॉलमध्ये नेऊन टाकला, परत तिथे. महत्वाचं काय आहे, त्या उंदराला घराच्या बाहेर काढणं की त्याची जागा बदलणं. आणि पर्याय नाही आहे ना. मग शुगरला शरीराबाहेर काढण्यासाठी त्याला कंट्रोल करणं म्हणजे त्या औषधांनी दाबून ठेवणं, म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणं, की त्याचे रिझन्स, तो शुगर का बरं तयार झाला. तर 99% शुगर हा जो आजार होत असतो तो तुमच्या स्ट्रेसफुल लाईफमुळे होत असतो, लाईफस्टाईल डिसऑर्डर मधनं होत असतं. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलला सुधारणार नाही, तुमच्या जीवनातनं आजार जाणार नाही. आणि म्हणून दिव्य रेकी शक्तीसोबत जोडल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाला खरी सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देऊ शकता. पण त्याच्यासाठी जादूची कांडी नाही आहे. दैनंदिन लेवलवर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि म्हणून औरा क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो औरा आहे सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. असा जगात कुठलाच व्यक्ती किंवा वस्तू नाही आहे ज्याचं आभामंडळ नाही आहे. आणि हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो किर्लियन फोटोग्राफीद्वारा. बघा आता इथे तुम्हाला समजून सांगते, ही एक फिंगरची इमेज आहे, समजा थंबची इमेज आहे. आणि इथे सगळा आवरा व्यवस्थित दिसतोय, पण इथे हा ब्रेक झालाय, का बरं? तर इथे नक्की याला काहीतरी इंजुरी झाली आहे, बोट कापल्या गेलं असेल, काहीतरी निगेटिव्हिटी आहे, आणि म्हणून हा आवरा डॅमेज झालेला आहे. तर परवाच्या सेशनमध्ये म्हणजे उद्या गुरुवार शुक्रवारच्या सेशनमध्ये आपण औराचे सगळे प्रॅक्टिकल करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक व्यक्ती जर जवळ ठेवला तर तुम्ही दुसऱ्यांचा औरा बघू शकाल. त्यांच्या शरीराला टच न करता त्यांच्या कुठं शरीरात दुखत आहे हे फक्त स्कॅनिंगद्वारे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. तर परवाचं प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला एक व्यक्ती जर असला तर बरं होईल, नाही तर आपण स्वतःवर तर प्रॅक्टिकल करणारच आहे बाकीचे. ठीक आहे. दुसरं महत्वाचं, उद्या पहाटे 5:15 आपला शक्तिपात आहे. सगळ्यांनी वेळेवर जॉईन करायचं आहे. व्हिडिओ ऑन असणं महत्वाचं आहे. हेडफोन लावायचा नाही आहे, चष्मा लावायचा नाही आहे. क्लिअर? एवढी काळजी घेऊन एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आणि कोणी बाजूला डिस्टर्ब करणार नाही 10 मिनिटं, याची काळजी घ्यायची आहे. ओके. सो आज आपण इथे थांबतोय. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.